विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमासंदर्भातली माहिती पाहूया। या भागात प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया। सुरुवातीचा भाग थोडे आठवा या अंतर्गत विचारलेले 4 प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत। त्याखालील भाग विचार करा व सांगा। हा भाग इयत्ता 9वीत झालेला आहे, त्यामुळे अन्न साखळी या भागावरील प्रश्न विचारून उजळणी घ्यावी। पान नंबर 37 वरील ओघ तक्ता पूर्ण करा। हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 38 वरील थोडे आठवा या अंतर्गत विचारलेला प्रश्न हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। याच पानावरील शेवटचा भाग निरीक्षण करा व माहिती भरा। हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 39 वरील तक्ता पूर्ण करा। हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 40 वरील माहीत आहे का तुम्हाला या चौकटीतील किरणोत्सारी प्रदूषणासंदर्भातली माहिती ही अवांतर वाचनासाठी आहे आणि ती मूल्यमापनातून वगळलेली आहे। त्याखालील भाग इतिहासात डोकावताना या चौकटीतली माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे। त्या 40 नंबर पानावरील शेवटचा भाग ओघ तक्ता पूर्ण करा। हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 41 वरील माहीत आहे का तुम्हाला पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे, चर्चा करा या अंतर्गत चिपको आंदोलनाची माहिती, इंटरनेट माझा मित्र या संदर्भात ध्वनी प्रदूषण संदर्भातले नियम आणि इतर माहिती। तसेच हे नेहमी लक्षात ठेवा, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या संदर्भातली दिलेली माहिती हा सर्व भाग हा अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 42 वरील तळामध्ये असलेली चौकटीतील माहिती ही म्हणजेच सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी इथपासून तुम्ही कोणते प्रयत्न कराल त्याचे वर्णन करा। हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे। पान नंबर 43 वरील जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल या संदर्भातली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे। त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था या संदर्भात दिलेली माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे। पान नंबर 44 वरील विचार करा व सांगा। या संदर्भात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न केले जातात। या पातळ्यानुसार विशिष्ट भूमिका ठरते। खाली काही भूमिका मांडल्या आहेत, तुम्हाला त्यापैकी कोणती भूमिका पार करायला आवडेल आणि का? हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे। पान नंबर 45 वरील थोडे आठवा या अंतर्गत करावयास सांगितलेली कृती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे। पान नंबर 45 वरील शेवटच्या 3 चौकटी माहीत आहे का तुम्हाला, हे नेहमी लक्षात ठेवा आणि विचार करा। या चौकटीतील माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे। अशा रीतीने पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे। धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा।